बॉम्बे रेस्टॉरंट, संगम माहुली रस्ता अंधाराच्या साम्राज्यात, पथदिवे बंद, अपघाताची शक्यता. सातारा कोरेगाव मार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते संगम माहुली फाट्यापर्यंतचा रस्ता दुभाजकामध्ये प्रकाश योजनेसाठी मोठे खांब बसवले आहेत. मात्र अजूनही दिवे प्रज्वलित झाले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी परिसरातील नागरिक ये जा करताना अपघाताची भीती व्यक्त होत आहे. परिणामी मोठ्या अपघातानंतरच संबंधित विभागाचे डोळे उघडणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकापासून संगम माहुली फाट्यापर्यंत रस्ता विस्तारीकरणाचे काम झाले आहे. येथील रस्त्यावर दुभाजक उभारण्यात आले असून त्यामध्ये विजेसाठी मोठे खांबही बसवले आहेत. मात्र अद्यापही दिवे प्रकाशमान झालेले नाहीत. त्यातच रस्ता कायम वर्दळीचा आहे. सोलापूरकडे जाणारा महत्वाचा मार्ग असल्याने दिवस रात्र वाहने धावतात. तसेच रस्त्याच्या दोन्हीही बाजूला मोठी वस्तीही आहे. रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना अनेकदा धोकादायक स्थिती निर्माण होते. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना, वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वीज वितरण कंपनी ते कण्हेर कालव्यापर्यंत तीव्र उतार असल्याने अंधारात सातारा बाजूकडून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे सावधपणे रस्ता ओलांडावा लागतो. त्यातच वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाजवळ टाकलेल्या कचऱ्याजवळ भटक्या कुत्र्यांची झुंड फिरत असते. ही भटकी कुत्री रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर धावत असतात. त्यातच रात्रीच्या वेळी कुत्री दिसत नसल्यानेही अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या मार्गावरील पथदिवे लवकर सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।